शांति, शक्ति, सहयोग, शुक्रिया, सेहत और सुरक्षा के वाइब्रेशंस हर एक तक पहुंचाने के लिए है। मैं दिव्य आत्मा हूँ। डिविनिटी, प्योरिटी मेरा व्यक्तित्व है। मेरी हर सोच, मेरा हर बोल पवित्र है, दुआ है, ब्लेसिंग है। एकाग्र है। मैं परिस्थिति से प्रभावित होने वाली नहीं, मैं परिस्थिति को प्रभावित करने वाली शक्ति हूँ। मैं निर्भय आत्मा हूँ, निडर हूँ, फियरलेस। ओम शांति। सभी हमारे विशेष आदरणीय रामू भाई जी, जो इस अंबरनाथ सेवा केंद्र के फाउंडेशन स्टोर पे, और आपने ये सारी विशेष जगह दी हुई है, तो सबसे पहले हम आपका बहुत बहुत दिल से स्वागत करते हैं। उसी के साथ हमारे उपस्थित सभी महानुभाव जिन्होंने इस अंबरनाथ भूमि को संवारा है, सजाया है, श्रृंगारा है, अनेक सुख सुविधाएं दी है, अंबरनाथ शहर में का विकास किया, उसके अंदर आपका बहुत बड़ा हाथ रहा है, सहयोग रहा है। और अपने अपने क्षेत्र में हर कोई आप कार्यरत है। पहले तो मैं आप सबका बहुत बहुत दिल से, हृदय से स्वागत करती हूँ, अभिनंदन करती हूँ, अभिवादन। आज हम विशेष भारत के 75 वर्ष के आज़ादी वर्ष के अमृत महोत्सव के निमित्त यहाँ पर पधारे हैं। हमारे सम्माननीय आदरणीय मोदी जी ने, पंतप्रधान मोदी जी ने, जो 1 वर्ष पहले ये आज़ादी का अमृत महोत्सव मनाने की बहुत भरकर के, दिल भरकर की प्रेरणाएं दी, जिसके द्वारा पूरे भारतवर्ष के अंदर हजारों लाखों कार्यक्रम हुए, जिससे पूरी भारत भूमि को, भारतीयों को बहुत बड़ी बड़ी सौगातें उन्होंने दी, विकास किया। और इसी महान पर्व को साझा करने के लिए, सहयोग के लिए हमारा ये इंटरनेशनल विश्वविद्यालय
जिस विश्वविद्यालय ने भी इस महान कार्य में सहयोगी बनने का संकल्प किया, इस कार्य को उठाया और पूरे भारतवर्ष में करीब हर कोई ने न जाने कितने, करीब 75,000 से भी ज़्यादा कार्यक्रम किए और हर एक सेंटर, आज भारत देश के अंदर करीब 8,000 से भी ज़्यादा सेवा केंद्र है और हर कोई सेवा केंद्र ने यह संकल्प किया कि इस वर्ष हम हर एक वर्ग के लिए सेवाएं देंगे। और इस रीति से सभी भाई बहनें बहुत ही उमंग उत्साह से यह कार्य कर रहे हैं, अभी भी कर रहे हैं, हर क्षेत्र के लोगों के लिए कर रहे हैं। तो हमने भी एक छोटा सा संकल्प लिया था कि बाकी तो सब सेवाएं हम कर ही रहे हैं, कभी स्वास्थ्य शिविर करते हैं, कभी बाल सुसंस्कार शिविर करते हैं, कभी युवाओं के लिए अनेक कंपटीशन रखी, रंगोली का कंपटीशन, और भी स्कूलों के अंदर हमने बहुत सारे कार्यक्रम किए, युवाओं के लिए, वृद्ध, सभी वरिष्ठ नागरिकों के लिए भी हमने कई कार्यक्रम किए, ऐसे महिलाओं के लिए कार्यक्रम किए, ऐसे अनेक अलग अलग प्रकार के कार्यक्रम किए। उसी के साथ हमने ये संकल्प किया कि भले भारत को स्वातंत्र देने के समय हम नहीं थे और हमने कुछ योगदान उस समय नहीं किया, लेकिन इस भारत को अभी भी हम संवारने के लिए, मजबूत बनाने के लिए, एक विकसनशील देश बनाने के लिए पूरे विश्व के अंदर जो हमारा सपना है, क्या सपना है? भारत को स्वर्णिम भारत बनाना, भारत को विश्व गुरु बनाना, और उसके लिए हमने ये प्रयास किए और उसके लिए हमारे ऐसे आज भी ऐसे महानुभाव कि जो अपनी अंगुली इस कार्य को लगा रहे हैं, इस भारत को स्वर्णिम भारत बनाने के लिए हम सभी कार्यरत हैं, आप भी सभी कार्यरत हैं। तो ऐसे स्वर्णिम भारत को बनाने के लिए हमारे शहर के अंदर, देश तो बहुत बड़ा है, देश के अंदर तो बहुत बड़े बड़े लोग हैं, लेकिन हम देश माना ही समाज, समाज माना ही शहर, शहर माना गांव, गांव माना मोहल्ला, ये सब कुछ आ जाता है। तो हम अपने अपने क्षेत्र के अंदर जो ऐसे महानुभाव जिन्होंने अपना तन, अपना मन, अपना धन, अपना समय, संकल्प, शक्ति कई सालों से कार्य में लगाकर और इस समाज को सुगठित बनाने के लिए और सुसज्जित बनाने के लिए, विकास करने के लिए जिन्होंने मेहनत की है, पर वो बहुत गुप्त है, जो कभी समाज के सामने नहीं आते हैं, न समाज के सामने आकर के उन्होंने अपनी बहुत प्रशंसा की है या उनका कार्य उजागर। ठिकाणी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय या ठिकाणी आम्हा सर्वांनाच जे या ठिकाणी बोलावून जो आमचा सन्मान केला याबद्दल प्रथम आपल्या सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद मानतो की आपण सर्वांनी आम्हा सर्वांना काही छोट्या कारणाकरता कोणाची दखल घेऊन समाजामध्ये एक आदर्श घालून दिला आणि आम्हाला एक प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं की काहीतरी समाजाचं आपण देणं आहे आणि त्याच्यातलाच एक उत्तरायित्व होण्यासाठी
तुम्ही आमचा हा सन्मान केला. निश्चितच गौरवाची बाब आहे आमच्यासाठी, व्यक्तिगत माझ्यासाठी, की प्रशासनामध्ये असून सुद्धा की आपण आम्हाला या ठिकाणी बोलावलं. अध्यात्माशी कसं कुठेही आमच्या डिपार्टमेंटमध्ये संबंध जरी नाही आला तरी करोनामध्ये मेडिटेशनचा फार जवळून अनुभव आला. आम्ही ज्या ज्या ठिकाणी होतो, नाशिकला होतो त्या ठिकाणी आपली संस्था आहे, त्या ठिकाणच्या दिदींनी सर्व ठिकाणी जेवढे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी मेडिटेशनचं स्वतःहून कॅम्प आयोजित केले. आणि त्याला आमच्या पोलीस, कारण फ्रंटलाईनला आम्ही होतो, डॉक्टर नंतर पोलीस विभाग होता, आणि त्या ठिकाणी आपल्या प्रजापती विद्यालयाकडनं अतिशय चांगला पोलिसांमध्ये मनोबल वाढवणारा, प्रकृतीला साथ देणारा आणि समाजसेवेमध्ये त्यांनी झोकून दिलं केवळ त्या मेडिटेशनच्या वरती. कारण करोना म्हटलं की ते औषध घेण्यासाठी बेड नव्हते, अशा परिस्थितीत फक्त काम आऊट जाण्यापासून कुणी थांबू शकत नव्हतं. त्याकरिता अतिशय चांगला उपयोग या मेडिटेशनचा झालेला आहे. तेव्हापासून आता पोलीस विभागामध्ये सुरू झालेलं आहे ते मेडिटेशनचं. ज्यांना ज्यांना शक्य आहे आम्ही त्या कुटुंबांनाही करायला लावलेलं आहे. त्या कॅम्प आयोजित केले. आता या ठिकाणी नवीनच आलोय, इथे आम्ही ते सुरू करीत आहोत. सुरुवात झालेली आहे. आता आपल्यापासून गेल्यानंतर निश्चित आम्हाला प्रेरणा मिळत, जेवढं शक्य तेवढं आम्ही आमचा कुटुंब आणि यांना निश्चित ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला लावू. आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलावलं आणि आमचा सत्कार केला. आम्हाला त्या योग्यतेचं समजलं की आमचा सन्मान नसून हा सर्व अंबरनाथकरांचा सन्मान आहे. आम्ही त्यातला एक पाकळी आहोत. आमचा व्यक्तिगत हा सत्कार नाही, हे समाजाला दाखवण्यासाठी तुम्ही एक प्रेरणा दाखवलेली आहे. आमचा स्वतःचा पोलीस इन्स्पेक्टर म्हणून माझा सत्कार नाही. अंबरनाथला आम्ही एक सदस्य आहोत. आम्ही या देशाचे, या भागाचे नागरिक आहोत आणि आमचं ते कर्तव्य आहे. आम्हाला जे काय काम दिलंय ते आम्ही इमाने इतबरे आणि समाजाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडत असं करायला पाहिजे. अध्यात्माच्या मार्गाने असन, लोकांचे प्रश्न सोडवायच्या मार्गाने असन, जे आमच्याकडे काम आहे त्याच्यात निश्चितच आम्ही याचा वापर करू. अतिशय टेन्शनची ड्युटी असली त्याच्यातून मेडिटेशन आम्ही 2 मिनिटं काय जेवढं शक्य तेवढं ते आपल्या विद्यालयानेच आम्हाला शिकवलेले आहे तिथं, त्याला निश्चित आम्ही वापर करू. आणि समाजासाठी, पोलीस विभागासाठी निश्चित प्रेरणादायी आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आमच्या या ठिकाणी बोलून सत्कार केला. धन्यवाद. श्री अशोक संभाजी बगसे. ओम शांती. सगळ्यांना बरेच दिवसपासून मी पाहिलेलं नाही आहे. सगळ्यांना बघून खूप आनंद वाटतो. तब्येत बरं नसल्या कारणाने यायला होत नाही, पण आज खूप मनातून यावं असं वाटलं म्हणून मी आलो. आणि इथं आल्यावर कळलं तुमची सत्कार करणार आहे. बरेच वेळ माझा सत्कार झालेला आहे, माउंट आबू मध्ये पण झालेले आहे. या संस्थेची एकच आहे, ज्या वेळेला संस्था इकडे आला 30-35 वर्षापूर्वी, त्यावेळेला मी 555 सिगरेट पित होतो, 1.5 ते 2 पाकिट दररोज. आणि एकदा मी माउंट आबूला गेलो मंगला दिदी बरोबर, त्या 6 दिवस पिलेलं नाही आणि आल्यानंतर सोडून दिले. तिरगिडतागिन तिडता तिडता घिनाना दा तिरगिडतागिन तिडता तिडता तिडता. उपस्थित बंधू भगिनी, आमचे सत्कारमूर्ती सर्व दिदीताई, आज आम्हाला आपल्या संस्थेतर्फे आमचा सन्मान केला. खरंच सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही पुढत असतो, काम करत असतो, तर कुठेतरी असं वाटतो असं कोणीतरी सन्मान केलं तर आम्हाला अजून स्फूर्ती येते, जेणेकरून आम्हाला आज तुम्ही आमचा सन्मान केला, आम्ही जास्त सामाजिक कार्य करू. आणि तुमच्या ज्या ज्या वेळी दिदी आम्हाला बोलवते
त्यावेळेला आम्ही येतो. खरंच शांती होते इथे आल्यावरती. आपण कोरोनाच्या काळात बघितलंच, कुठल्याच वस्तू कामात आली नाही. पैसा मला जास्त अनुभव आहे त्याचा, सुनील चौधरीचा जास्त अनुभव आहे. पण खरंच सांगू तुम्हाला, कोरोनाच्या काळात फार भयंकर काम होता. दरसाहेब होते, दररोज आम्हाला पेशंटला घेऊन जाणं, घेऊन येणे. कधी कधी आम्हाला भेटायचं नाही, मग जर सांगत बाबा नंबर लावून सर. खूप म्हणजे दिवस रात्र आमची कामाची सेवा होती. खरंच परमेश्वरी आम्हाला आपल्या सर्वांच्या कृपेने वाचवलं म्हणायला हरकत नाही. या संस्थेने आमच्या खरंच चांगलं आपला सन्मान केल्याबद्दल आपलं धन्यवाद करतो आणि इथे थांबतो. तिरगिडतागिन तग तिरगिड तग तिडगतान धा तिरगिडतागिन गिड नग नग तिडी तग तिडगतान धा. आम्हाला आणि जे जे बोलायचं होतं ते परत भारतच बोलून गेलं सगळं. आमच्यासाठी काय बोललंच नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगायचा आणि बोलले ते, त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. मी नव्या सगळ्यांनी घेतला असेल. प्रत्येक ठिकाणी पाहुणा म्हणून बोललो किंवा कार्यक्रमाला बोललो की सगळ्यांना भीती वाटते. पहिले सगळ्यात जास्त राजकीय लोकांना वाटते की आता वर्गणीच मागतील, आता पैसे. अगदी खरी गोष्ट आहे ती. पण गेले 15 वर्ष नव्हे तर 20 वर्ष मी इकडे येतो, सातत्याने येतोय. पण ते अनेक वेळा सांगून सुद्धा कुणी मला कधी फोन नाही केला की तुम्ही अमुक सेवा पाठवा की हे पैसे पाठवा. विचारलं ते सांगितलं नाही ना, आम्हाला सगळं होतं बरोबर, तुम्ही या. आणि अनेक वेळा काही कामं न होणारे असतात. अरुणा दिदी त्या आहेत, तनुजा दिदी आहेत, मंगला दिदी आहेत. त्या कधी फोन करतात की आम्हाला एक गार्डन पाहिजे, हॉल पाहिजे, तिथे अमुक सर्व्हिस सेवा पाहिजे. खरं तर आमच्या त्याच्याने होत नसतं काम. आम्ही हो म्हणतो, आम्ही करून होऊन जाईल. आणि प्रभूंच्या आशीर्वादाने आजपर्यंत कुठलंही काम थांबलेलं नाही. आणि मी नगराध्यक्ष असताना एवढ्या गडबडीमध्ये तनुजा दिदी आणि मंगला दिदीचा मला फोन आला की तुम्हाला एक 10 दिवसाचा कोर्स तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला त्यामुळे कसला कोर्स आहे? त्यामुळे मेडिटेशन आणि सगळं हा पूर्ण इतिहास तुम्हाला आम्ही 10 दिवसात कमी वेळात सांगू आम्ही तुम्हाला. पण बघा, मी म्हटलं बघा सातत्याने जमेल की नाही, मला शंका आहे मला. तेवढं नाही, आम्ही तुम्हाला फोन केला तर तुम्ही येतलं. तुम्ही तर तुकड्या ते तोडून त्यांनी माझ्याकडे करून घेतलं. आणि त्याचा प्रत्यय मला माझ्या या जीवनामध्ये मला येतो. मला देशातली अनेक तिथे दानशूर लोक इथे बसलेले, सगळ्यांची नावं घेत, सगळ्यांना बोलायचं आहे आणि सगळ्यांचं ऐकायचं आहे. तर हिंदू धर्माचा प्रसारक पूर्ण जगात, देशामध्ये ही मोठी संस्था आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला आपण इथे बोलवलं, अनेक आमचे सन्मान सत्कार झाले, पुरस्कार मिळाले. पण आपल्या घरात एवढ्या वेगळ्या पद्धती सत्कार आम्हाला भारून टाकणार आहे आम्हाला. आणि आम्हाला अतिशय आनंद होतो. आम्हाला त्या आम्हाला महाराजांचं प्रवचन सुद्धा ऐकायला मिळालं आम्हाला आणि दाखले दिले त्यांनी आम्हाला. त्या अतिशय आम्ही भारण केलं. अतिशय आम्हाला आनंद झालेला आहे. आपल्या अध्यात्मातून आपलं धार्मिक प्रसार करणारी मोठ्या संस्थेचं एवढं मोठा पुरस्कार मिळणं, एवढे आम्ही याचं खरं लायक नाही आहेत. पण तुम्ही आम्हाला स्फूर्ती आणि ऊर्जा देतात की आपण काहीतरी समाजात केलं पाहिजे. खरं आपण खूप मोठा आमचा सन्मान केला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांती. प्रजापिता ब्रह्मकुमारी हे विश्वभर आपलं काम करत असतात. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं मला पण असं डिप्रेशनरी असं वाटत होतं. म्हटलं काय करायचं, तर यूट्यूबला शिवानी दिदींचे लेक्चर्स इतक्या मोठ्या प्रमाणावरती अटेंड केले. आणि खरं तर हे साहेब म्हणाले तसं आस्तिक आणि नास्तिक, थोडंसं माझा नास्तिकतेकडे झुकणारा आहे मी. पण जेव्हा शिवानी दिदींचे लेक्चर्स मी अटेंड केले तेव्हा लक्षात आलं की ब्रह्मकुमारी जे सांगताय त्यांच्या आश्रमामधनं ते विवेक शिकवतात, ते रॅशनॅलिटी शिकवतात, ते जीवन जसं आहे तसं स्वीकारायला आपल्याला शिकवतात. ते तर वाईट काय, चांगलंच आहे. आणि त्याच्यासोबत आपण जर कधी ध्यानधारणा केली तर आपण निश्चितच प्रेरित होतो. आपण या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलवलं, आमचा सत्कार केला. आम्हालाही कल्पना नव्हती की आमच्यामध्ये काय दडलेलं आणि काय नाही. निश्चितच 5G नाही तर 10Gच्या स्पीडने जाऊ. आता 5G तर येऊन गेलेलं आहे.
मला या ठिकाणी बोलवलं आणि सन्मानित केलं याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओम शांती. या कार्यक्रमाच्या प्रयोजनासंदर्भात सत्कार मूर्तींनी आपल्याला सांगितलं, त्यामुळे ते पुन्हा मी सांगत नाही. आणि मध्यंतरी चार्जिंगच्या संदर्भात जे बोलले, या पुरस्कारामुळे माझ्यावर आता एवढी जबाबदारी आणि चार्जिंग झालेलं आहे की हे आयुष्य मला पुरणार नाही, अजून एक आयुष्य पाहिजे. कारण मी जे काम करतो आहे सध्या, ते काम अजून मला आता या क्षणी असं वाटतं की अजून मला बरंच काही करायचं राहिलंय, अजून मला पुरणार नाही आता आयुष्य. हा प्रयोग केल्यानंतर माझं ठाम मत आहे की आपल्या समोर असलेल्या आणि गावात असलेल्या प्रत्येक माणसामध्ये त्या खेड्यातल्या लोकांपेक्षा जास्त पोटेन्शियल आहे. ही खरी आत्म्याची ताकद आहे. आपला जो आत्मा आहे ना, तो प्युअर आहे. पण संस्कार ही नंतरची होणारी गोष्ट आहे. माझा हात सगळ्यांचा सारखाच आहे. मी जे माझ्या हाताने करू शकतो ते कोणी पण करू शकतो, पण ते आपल्याला ठरवायचं आहे तुम्ही याच्यामध्ये काय करायचं आहे. या हातात मी एक मूर्ती बनवू शकतो किंवा एखादा कापड्याचं पण काम मी करू शकतो. ही जी ताकद आहे, ही जी शक्ती आहे, ती प्रत्येक व्यक्तीत आहे. आणि हेच खरं ज्ञान हे आपल्या विश्वविद्यालयामार्फत परमात्मा जो आहे तो नक्की काय आहे ते शिकवण्याचं. आणि त्यासाठी आपण मेडिटेशन केलं तर नक्की थोडी तरी अनुभूती आपल्याला येते. तेव्हा आपल्याला प्रत्येकाला जाणवलं, सगळ्या सत्कार मूर्तीने सांगितलं की आम्ही खूप रिचार्ज झालो थोड्याच वेळामध्ये. 2-3 मिनिटात जर एवढी शक्ती असली तर याचा अर्थ आपल्या पूर्ण लाईफमध्ये किती शक्ती निर्माण झालेली आहे ऑलरेडी. पण म्हणजे आपण ती फारशी वापरलेलीच नाहीये. आज तुम्ही जर घरी गेल्यानंतर नीट विचार केला तर आपलं काय काय राहिलंय जर याचा हिशोब केला तर याची यादी म्हणजे तुम्ही करू शकत नाही, एवढी मोठी यादी की माझं हे राहिलंय ते राहिलंय. काही लोकांना असं वाटत असेल, म्हणजे मला सुद्धा वाटतंय की यांच्यासारखं व्हायचं माझं राहिलंय. आणि माझं आता वय काय, मी ते कधी करणार. अशा आपल्या आयुष्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत जे करायच्या राहिल्या आहेत. आपण केलेलं, मी काय केलं त्याच्यासाठी माझा इथे सत्कार झाला, पण मी काय नाही केलं हे आपल्याजवळ याचा हिशोब नाही. आणि तो जर आपण केला, हे मेडिटेशन जे आहे हे निश्चितपणे आपल्याला हे शिकवतं की तुम्ही नक्की काय आहात. तुम्ही निर्भय आहात या शब्दाला खूप अर्थ आहे. म्हणून प्रत्येक उभा असलेला प्रत्येक माणूस थोडासा घाबरतच असतो. म्हणजे तुम्ही निर्भय राहा म्हणजे काय, 2च शब्द येते, निर्भय राहा म्हणजे काय. हे न थांबणारं भाष्य आहे. त्यामुळे मी इथे थांबतो आणि माझे 2 शब्द तुम्ही ऐकून घेतले. धन्यवाद.